नमस्कार मित्रांनो, मी मुकुल निकाळजे. जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण एका अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमा, बौद्ध धर्म आणि वर्षावासाचे महत्त्व. कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अनेक जण लक्ष्मीची पूजा करून किंवा चंद्रप्रकाशात दूध खीर ठेवून साजरा करतात. पण बौद्ध परंपरेत या पौर्णिमेचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपल्याला अनेकांना माहिती नसतं. कोजागिरी आणि वर्षावास समाप्ती. मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा, जी अश्विन महिन्याची पौर्णिमा असते, ही बौद्ध भिक्खूंच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण या दिवशी वर्षावास या पवित्र विधीची समाप्ती होते. वर्षावास म्हणजे काय? वर्षावास म्हणजे भिक्खूंनी पावसाळ्याचे 3 महिने, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा, एकाच ठिकाणी विहारात किंवा आश्रमात राहून कठोर साधना करणे. याचे मुख्य कारण काय होते? भगवान बुद्धांनी हा नियम यासाठी केला कारण पावसाळ्यात बाहेर फिरताना जमिनीवर आणि गवतामध्ये उत्पन्न होणाऱ्या अनेक लहान जीवजंतूंना इजा होऊ नये. हा नियम म्हणजे अहिंसेचे पालन करण्याची सर्वात सुंदर शिकवण आहे. या काळात भिक्खू आपले शील, चारित्र्य, समाधी, एकाग्रता आणि प्रज्ञा ज्ञान अधिक बळकट करतात. वर्षावास संपतो त्याच पौर्णिमेला पवर्णा दिवस म्हणतात. या दिवशी सर्व भिक्खू एकत्र येतात आणि त्यांनी 3 महिन्यांत कळत नकळत काही चूक केली असल्यास परस्परांसमोर ती कबूल करून क्षमा मागतात. हा दिवस म्हणजे आपल्या चुकांवर चिंतन करण्याचा आणि संघात एकोपा राखण्याचा दिवस आहे. यानंतरचा काळ कठीण चिवर दानाचा असतो, ज्यात उपासक भिक्खूंना वस्त्र, चिवर दान करतात. हे दान अत्यंत पुण्यकारक मानले जाते. बौद्ध धर्मात पौर्णिमेचे महत्त्व. मित्रांनो, बौद्ध धर्मात केवळ याच पौर्णिमेला नव्हे तर प्रत्येक पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना पौर्णिमेच्या दिवशीच घडल्या आहेत. त्यामुळे पौर्णिमेचा शांत आणि तेजस्वी चंद्र हा आपल्याला जागृत राहण्याची, म्हणजेच जागृती, कोण जागे आहे या प्रश्नाची आठवण करून देतो. पण ही जागृती धनाच्या देवीसाठी नव्हे तर स्वतःच्या कर्मांविषयी आणि सद्गुणांविषयी जागृत राहण्याची असते. निष्कर्ष आणि आवाहन. मुकुल निकाळजे म्हणून मी तुम्हाला हेच सांगेन की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध धर्मात होणारा वर्षावास समाप्तीचा हा विधी आपल्याला शिकवतो की जीवनात अहिंसा, आत्मनियंत्रण आणि चिंतन किती महत्त्वाचे आहे. चला तर मग या पौर्णिमेला आपणही केवळ खीर खाऊन नाही तर आपल्या जीवनात अधिक जागृत राहण्याचा आणि धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय. पुन्हा भेटूया.